नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजचा जो उपाय आहे तर तो विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच परीक्षेला जाताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो कसा करायचा, कधी करायचा हे बघण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. बऱ्याच वेळेस मला म्हणजे एका ताईंची कमेंट आली का ताई मी तुमच्या या उपायाची वाट बघेल, त्यांच्यासाठीच मी हा उपाय घेऊन आलेले आहे. आणि त्यांच्यासाठीच नाही तर बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, मोठ्या मोठ्या एक्झाम देतात, म्हणजेच जेई आहे, सीईटी आहे, नीट आहे. आणि यासारख्या परीक्षा खूप अवघड असतात. आपल्याला माहितीच असेल, कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे बाहेर. आणि त्यातलं आपल्याला यश पाहिजे असेल तर आपल्याला अभ्यासाबरोबरच हे काही उपाय आपल्याला करायचे असतात आपल्या लाईफमध्ये. आणि हे उपाय केल्यानंतर आपल्याला नक्कीच सक्सेस मिळतं. हा उपाय आहे काळे मिरीचा. आणि काळे मिरी बऱ्याच जणांना माहिती पण असेल, महिलांना माहिती असेल. आणि जर मुलांना हा उपाय करायचा असेल तर आपल्या आईने आपल्या म्हणजे मुलीला जी पण काही काळी मिरी आहे तर ती काढून द्यायची आहे. तर तो उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर विद्यार्थी म्हणतील की बुवा आपण हा उपाय केलाय तर आपल्याला यशही मिळणारच आहे. कारण की मी खात्रीशीर उपाय सांगत असते. आणि जे पण काही उपाय सांगते ना तर ते 100% रिझल्ट देणारे असतात. आणि हा उपाय तर इतका 100% मी तर म्हणेन, हा जर उपाय केला ना तर तुम्हाला 100% यश प्राप्ती मिळणारच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण तेवढाच मन लावून करायचा आहे. खूप अभ्यास करा. विद्यार्थ्यांना सांगते मी की खूप अभ्यास करा, की म्हणजे त्याच्यात कुठेच कसर करू नका, कुठेच कमी ठेवू नका. म्हणजे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या वेळेस मी तुम्हाला उपाय सांगते त्यावेळेस आपल्याला कष्ट प्रामाणिक केलं तरच आपल्याला यश मिळतं. आणि म्हणूनच सांगते, ज्या वेळेस पण तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्याच्याबरोबरच तुम्हाला अभ्यास देखील करायचा आहे. आपल्या पॅरेंट्सनी पण मुलांना सांगायचंय, उपाय करायआधी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी म्हणतील नाही आता चला देवाची सेवा केली, देवाचा उपाय केलाय, आता आपल्याला आशीर्वाद नक्की मिळेल. पण देव असं आशीर्वाद देत नाही. देव कधी आशीर्वाद देतो का आपले कष्ट जर प्रामाणिक असतील, आपण जर भरभरून अभ्यास केलेला असेल या उपायासाठी, म्हणजे या एखाद्या परीक्षेसाठी, तर तुम्ही खूप अभ्यास केलाय, खूप अभ्यास केलाय आणि त्याला यश द्यायचं काम आपले कोण करत असतं, परमेश्वर करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासाबरोबरच देवाचे उपाय सुद्धा केले पाहिजे, देवाची सेवा सुद्धा केली पाहिजे. आणि कसं आहे ना, एखाद्या वेळेस बघा आपण खूप अभ्यास करतो, बऱ्याच वेळेस म्हणजे मन लावून अभ्यास करतो आणि मग कधी कधी 1 मार्काने 2 मार्काने सुद्धा आपण बॅक येतो. आणि याच्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्ही अभ्यास करा आणि हा उपाय करा. जे तुम्ही 1 मार्काने 2 मार्काने 4 मार्काने 5 मार्काने जे बॅक येत ना तर ते 100% येणार नाही या उपायाने. इतके खात्रीशीर उपाय, खूप खात्रीशीर. म्हणजे मी काय सांगते तुम्हाला की मी प्रत्येक स्पर्धा परीक्षा असो किंवा 10 स्टँडर्ड आहे, 12 स्टँडर्ड आहे, जे पण काही एक्झाम आहेत, बोर्डच्या आहे, परत जेई सारखी एक्झाम आहे, सीईटी सारखी एक्झाम आहे, तर त्या परीक्षेमध्ये मी स्वतः माझ्या मुलीला हे उपाय करायला लावलेला होता. तर त्याच्यात ती प्रत्येक याच्यात म्हणजे चांगल्या मार्कानेच तिला यश मिळालेलं, चांगल्या मार्कानेच ती पास झालेली आहे. तर चला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला उपाय सांगते. उपाय सांगण्याआधी मी थोडंसं स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटते, कारण की बऱ्याच वेळेस मग गैरसमज होतो की नाही मग हा उपाय केल्याने आपल्याला यश मिळणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या उपायाबरोबरच आपल्याला प्रॅक्टिकल राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर चला आपल्याला उपाय सांगणार आहे मी तुम्हाला. आता उपाय तुम्हाला हा घरीच करायचा आहे. मग घरी करताना तुम्ही काय करायचं आहे, विद्यार्थी करू शकता, म्हणजे मुलं करू शकता, मुली करू शकता, याच्यात अट कुठेच नाहीये. आणि आता तुम्हाला जाताना हा उपाय त्याच दिवशी करायचा आहे, म्हणजे त्या दिवशी करा. आता जेई सारखे आणि सीईटी सारखे एकच दिवस एक्झाम असते, तर त्या दिवशी तुम्हाला एकच दिवस हा उपाय करायचा आहे. 10वीचे 12वीचे पेपर जर दिले तर तुम्ही रोज हा उपाय केला तरी चालणार आहे. आता तुम्हाला उपाय काय करायचे, जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला सकाळी आपण तर शुद्ध होणारच आहे, आंघोळ वगैरे करणार, स्नान करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेस जाल, म्हणजे निघायची वेळ राहणार तुमची, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. चला बघा, स्नान झाले सकाळी पहाटे 5 वाजता, तुम्हाला 5 वाजता नाही करायचं, तुम्हाला निघण्याच्या वेळेस करायचं. म्हणजे तुम्ही 10ला जर घरातून निघताय
तर त्याच्या 5 मिनिटं आधी तुम्हाला उपाय करायचा आहे. आता उपाय काय करायचा आहे, घरीच करायचा आहे, देवासमोर करायचा आहे हा उपाय. मंदिरात जायची गरज नाही. आता तुम्हाला काय करायचं, शिवलिंग घ्यायचं आहे. आपल्या देवघरामध्ये जे पण तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग आहे तर ते शिवलिंग घ्यायचे, तामणात घ्या, म्हणजे असं तामणात घ्या. या तामणात शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंग ठेवल्यानंतर आपण देवासमोर असं बसायचंय. शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. परत एकदा सांगते, असं तामण घ्यायचंय, देवासमोर बसायचंय, आसन ठेवायचं आहे आणि असं दिवा लावायचा आहे. तुम्ही शुद्ध गायचे तुपाचा दिवा लावायचा आहे, नसेलच तर तेलाचा लावला तरी हरकत नाही. धूपदीप लावून घ्यायचंय. उपायाला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. तुम्हाला कुठलंही पठण करायचं नाही, कुठलंही स्तोत्र म्हणायचं नाही, कुठलंही अध्याय वाचायचं नाहीये. तुम्हाला असं फक्त तामण घ्यायचे, देवासमोर ठेवायचं, आसन घ्यायचं, दिवा वगैरे लावायचं, धूपदीप लावायचं. परत सांगते. आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये शिवलिंग ठेवायचंय. शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर, जल अर्पण करताना तुम्हाला माहितीच आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. ॲटलिस्ट 11 वेळेस तरी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते शिवलिंग उचलून घ्यायचं, ते पाणी बाजूला करायचं आहे. दुसऱ्या याच्यात तांबडा लोट्या वगैरे मध्ये काढून घ्यायचं. नंतर ते झाडाला टाकायचे, तामण स्वच्छ करायचे. परत शिवलिंग असं वस्त्राला वगैरे कोरडी करून शिवलिंग परत तामणात ठेवायची. किंवा तुम्हाला जर वेळच नाहीये ना, तर मग आता ह्या तामणात तुम्ही जल अर्पण केलंय, तामणातून शिवलिंग उचलायचं आहे, कोरडं करायचंय. दुसरी ठिकाणी दुसऱ्या तामणात ठेवलं तरी चालेल, प्लेटमध्ये ठेवलं तरी चालणार आहे. मग आता शिवलिंग ह्या वस्त्राला असं कोरडं करून घ्यायचंय, दुसऱ्या तामणामध्ये डिशमध्ये ठेवायचे. आणि तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितले, काळी मिरीचा हा उपाय करायचा आहे आपल्याला. तर एक काळी मिरी घ्यायची आहे आणि त्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर वरती ते काळी मिरी ठेवायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. इच्छा कोणती, तर जे पण काही मी प्रयत्न केलेला आहे, जे पण मी काही कष्ट केलेला आहे या परीक्षेसाठी, या परीक्षेसाठी मी अतोनात प्रयत्न केलेला आहे, तर त्या प्रयत्नांना यश द्या, हीच प्रार्थना करायची आहे. असं नाही का मी आता तुमची सेवा केली ना तर मला भरभरून यश द्या, अजिबात नाही. मी जे पण काही प्रयत्न केलेले आहेत तर त्याला भरभरून यश देण्याचं काम देवादिदेव महादेव तुम्हाला करायचं आहे. तर मी जे काही प्रामाणिक कष्ट केलेले तर त्या कष्टाला यश द्या, ही प्रार्थना करायची तुम्हाला. आता झालं, हे शिवलिंगाला अर्पण करून झालेलं आहे. काळी मिरी नमस्कार करायचा आहे. आणि आता पुढे ऐकून व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. आता आपल्याला पुढे काय करायचंय. हे झाल्यानंतर तुम्हाला निघताय. तुम्ही आता निघाल्यानंतर आपल्या उजव्या हातात अजून एक काळी मिरी घ्यायची आहे. आणि म्हणजे घेतानाच तुम्ही 2 घ्या, एक बाजूला ठेवा, एक शिवलिंगावर अर्पण करा. आणि निघायच्या वेळेस जी दुसरी काळी मिरी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आणि निघताना तुम्हाला जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर जाल, म्हणजे मुख्य दरवाजापाशी जाल, निघण्याच्या वेळी, बाहेर निघण्याच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा ती दुसरी काळी मिरी आहे तर ती उंबऱ्याच्या बाहेर, जर पायरी असेल तर पायरी ठेवा, उंबऱ्याच्या बाहेर जर पायरी नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर ही काळी मिरी तुम्हाला ठेवायची आहे. आणि तुमचं पहिलं पाऊल म्हणजे जो डावा पाय आहे, डावा पाय तुम्हाला त्या काळी मिरीवर ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे परीक्षेला. परत सांगते एकदा, ज्यावेळेस तुम्ही ही घरातली सेवा करणार आहे देवाजवळची, त्याच्यानंतरची दुसरी काळी मिरी आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे. आणि ती निघण्याच्या वेळेस बरं का, तुम्ही दुसरीकडे काहीच काम करायचं नाहीये. जे निघण्याच्या वेळेसच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग निघण्याच्या वेळेस तुम्ही परत ती काळी मिरी बाहेर ठेवायची, बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर, आणि तुमचा डावा पाय त्याच्यावर ठेवून तुम्हाला ते पुढे जायचं आहे आणि आपल्या एक्झामला जायचं आहे. तुम्हाला हा उपाय करून बघा. तुम्ही जे 3 वेळेस देऊ, 4 वेळेस देऊ, तुम्ही ही एक्झाम दिलेली असेल आणि हा उपाय केला तर तुम्ही त्यावेळेस ही एक्झाम पास होणारच. फक्त त्याच्यासाठी मी कळकळीने सांगते की तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, आपण जेव्हा अभ्यास करतो, परीक्षा देतो, 2-3 मार्क जेव्हा बॅक येतो ना, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, अरे आपण किती कष्ट केलेले होते, किती अभ्यास केला होता, रात्र पहाटे केली होती, मग काय यश मिळत नाही. तर मी तुम्हाला सांगते, 99% जर आपले कष्ट असतील तर 1% का होईना आपल्याला परमेश्वराची साथ हवी असते. आणि जर परमेश्वराची साथ नसते ना आपल्याला, तर त्यावेळेस आपण 1% म्हणजे ते 2 ते 3 मार्काने बॅक येतो.
येतो आणि आपलं जे पण काही कष्ट केलेले असतात तर ते वाया जातात. त्याच्यामुळेच आपल्याला जर 99% आपले कष्ट कामं येत असेल तर 1%ने आपण बॅक येतोय, तर ते 1% आपल्याला परमेश्वराची साथ पाहिजे असते. त्याच्यामुळे आपण हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि उपाय करताना विश्वास ठेवा, श्रद्धेने करा. अंधश्रद्धा कुठेही मनात ठेवू नका. फक्त श्रद्धा ठेवा आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला नाही रिझल्ट लागला तर 100% मी तुम्हाला एवढं खात्रीने सांगते, त्याचा अर्थ तुम्हाला ह्या उपायावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि हा उपाय विद्यार्थ्यांनी करावा. आता काळी मिरी जर विद्यार्थ्यांना लक्षात नाही आली तर आपल्या आईने द्यायची आहे. मसाल्याच्या पदार्थामध्येच असते ती काळी मिरी, म्हणजे जो कच्चा मसाला आपण मार्केटमधून आणतो तर त्यावेळेस आपल्याला काळी मिरी मिळून जाते कुठे पण, तर ती घरात ठेवायची आहे. आणि इतर वेळेस जरी आपण काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केली तरी आपल्याला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होती. तो सुद्धा मी व्हिडिओ लवकर घेऊन येईल का काळी मिरी अर्पण केल्यानंतर आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होता, कशी अर्पण करायची, कोणत्या दिवशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी तुम्हाला परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी हा उपाय नक्की करा. खूप कळकळीने मी सांगत असते, का तर माझे अनुभव आहेत. माझ्या मुलीला 10th स्टँडर्डला, म्हणजे ती तर अँकर आहे बरं का, ज्युनियर पासून जशी ती शाळेत जाते, म्हणजे ज्युनियरला जसं ऍडमिशन घेतलं तसं तिने रँक हा सोडलेला नव्हता. तिचा आतोनात प्रयत्न, म्हणजे तिच्या अक्षरशः लहानपणी बुक्स बाजूला ठेवावे लागायचे. मी काही माझ्या मुलीचं कौतुक करत नाही, जी रियालिटी आहे ती आहे. मुलगा ठीक आहे, मुलगा कंटाळा करतो अभ्यास करायचा, पण तरीही त्याला व्यवस्थितच मार्क्स आहे, म्हणजे आमचं समाधान होतं. एवढे मार्क्स त्याला पण आहे. 10th स्टँडर्डला त्याला सुद्धा इतके सुंदर मार्क्स पडले. पण मुलगी जी पण आहे ती खूप सिन्सिअर आहे, खूप अभ्यास करते आणि फर्स्ट याच्यामध्येच ती प्रत्येक वेळेस क्लिअर होत गेली. जेई दिली, सीईटी दिली, सीईटीला पण छान मार्क्स, जेईला पण छान मार्क्स आणि छान ठिकाणी ऍडमिशन वगैरे सगळं काही वेल सेटल, म्हणजे वेल सेटल नाही म्हणता येणार, पण जे तिच्या मनात होतं एज्युकेशन जिथे घ्यावं, परत जिथे कोणतं कॉलेज पाहिजे, कोणती फील्ड पाहिजे, तर ते सगळं तिला आपोआप मिळालेलं म्हणता नाही येणार. तिने अक्षरशः 2, 2:30, 3 वाजता उठून अभ्यास केलेला आहे आणि तिचे ते प्रयत्न बघून आमच्या डोळ्यात कधी कधी खरंच पाणी यायचं की 3-3 वाजता उठून तिने अभ्यास केलेला आहे आणि त्याच अभ्यासाला यश सुद्धा तिला मिळालेलं आहे. खूप प्रयत्न केले तिने आणि म्हणजे नाही का, एवढी जेई सारखी टॉपची एक्झाम तिने छान मार्क्सने पास केलेली आहे. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला हे उपाय सांगत असते आणि तिने हे उपाय केले आणि तिचा खूप विश्वास आहे. आता ती जरी खूप अभ्यासात हुशार असेल, ती खूप म्हणजे नाही का प्रॅक्टिकल जरी आहे ती, तरी तिचा विश्वास म्हणजे खूप आहे देवावर. आणि जे पण मी सांगत असते ना तर ते ती करतेच, ती कधीच नाही म्हणत नाही. 10th स्टँडर्डला सुद्धा मी अर्ध्या तासाची सेवा तिला दिली होती. ज्यावेळेस 10वीचे पेपर होते आणि पहिलाच पेपर होता आणि मी स्वामींची सेवा दिली होती एक, जी केंद्रातली होती, तर ती मी जवळजवळ अर्धा पाऊण तास लागणारी सेवा मी तिला दिली होती. सगळे मंत्र लक्षात राहणार नाही म्हणून एका कागदावर लिहून दिले होते, कोणता मंत्र किती वेळेस म्हणायचा. तर त्या उपायाला तिला मला वाटतं पाऊण तास लागला होता त्या सेवेला, तरी तिने कंटाळा केला नाही. तिने ती सेवा केलीच आणि त्या सेवेचा अनुभव तुम्हाला एकदम 1-2 मिनिटात सांगते. जेव्हा तिने सेवा केली आणि त्या दिवशी नेमकं इंग्लिशचा पहिलाच पेपर होता आणि सेवा केली, मग सेवा केल्यानंतर तिच्या काय लक्षात आलं आणि तिच्या म्हणजे माइंडमध्ये आलं की अरे आपण या गोष्टीची या कवितेचा अभ्यास केलेला नाही, म्हणजे पोएमचा अभ्यास केलेला नाही, एकदा ती ॲटलिस्ट वाचून तरी जावी. सेवा केल्यानंतर बरं का, निघायच्या वेळेस, म्हणजे आता ज्या दिवशी पेपर आहे मी त्या दिवशी तिला लगेच स्नान करून बसवलं होतं, कारण की उशीर होईल, त्याच्यानंतर नाश्ता जेवण असतं. तर तिला म्हटलं सगळ्यात आधी ती सेवा करून घे. तिला पाऊण तास लागून गेला होता आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं, वेळ होता पेपरला, तिच्यानंतर लक्षात आलं की अरे आपली ही पोएम आहे तर तिचा अभ्यास बाकी आहे, तेवढा करून घ्यावा. आणि तिने निघायच्या वेळेस त्या कवितेचा अभ्यास केला आणि झाला असं योगायोग का त्याच कवितेबद्दल 5 मार्क्स आलं होतं आणि ॲज इट इज तिने म्हणजे जे करून गेली तेच 5 मार्क्स आलं होतं आणि नेमकं तीच पोएम तिची राहून गेलेली होती अभ्यास करायची. आणि कसं स्वामींनी तिच्या माइंडमध्ये आणलं असेल का ते तुझं राहिलेलं आहे तर ते करून घे. त्याच्यामुळे सांगते का ही परमेश्वराची साथ आपल्याबरोबर असते.
त्याच्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे असतात. तर नक्की करून बघा. जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी करून बघा. जे पॅरेंट्स बघत असतील व्हिडिओ तर त्यांनी आपल्या मुलांकडून करून घ्यावं. आणि त्या मिरीचं काय करायचं तर तुम्ही कुंडीत पण टाकू शकता किंवा शेतात टाकू शकता, पाण्यात टाकू शकता. याच्याबद्दल काहीच नाही. बाहेरची असेल तर ती इकडे तिकडे निघून जाते, पण जी ती शिवलिंगावर वाहिलेली आहे, अर्पण केलेली आहे, तर ती तुम्ही कुंडीत मी जे सांगितलंय ते तुम्ही करू शकता. तर चला नक्की उपाय करा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.